युद्धामध्ये पांडवांना हरवल्यानंतर त्यांना राज्य सोडून जायला सांगितलंय. पांडव निघून जात आहेत आणि परत त्यांचा काही थांबलेलं नाही, समाधान झालेलं नाही. पांडव निघतात, त्यांना परत बोलवतात. पांडव निघून जात असले दुःशासनाने पाहिले. राधे आणि शकुनी यांच्याबरोबर दुर्योधन जिथे बसला होता तेथे तो गेला. तो त्यांना म्हणाला, पिताजींनी पांडवांचं होतं ते सर्व त्यांना परत केलं, आता ते इंद्रप्रस्थला निघाले. दुर्योधन संतापला. तो आपल्या पित्याकडे गेला आणि म्हणाला, पिताजी हा काय वेडेपणा आहे? इतकं सगळं घडून गेलं असताना तुम्ही हे कसं करू शकला? डोळ्यात आणि हृदयात विष धारण करण्यानं नागासारखे पांडव आता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक झाले आहेत. यापूर्वी ते आमच्याहून अधिक बलवान असल्यामुळे त्यांचं राज्य हिरावून घेण्यासाठी अशा मार्गांचा विचार आम्हाला करावा लागेल. आम्ही यशस्वी झालो, त्यामुळे पूर्वी कधीही झाला नव्हता असा त्यांचा अपमान करण्याची योजना आम्ही आखली. अशा तऱ्हेने त्यांचा राग पराकुटीला पोचल्यानंतर आता तुम्ही त्यांना आमच्यावर सूड घेण्याची संधी प्राप्त करून दिली. पिताजी, वेडे झाल्यामुळे तुम्ही असं केलं असणार. अगदी आता सुद्धा अर्जुन, भीम आणि ते दोघे जुळे नकुल, सहदेव आपली शस्त्र परजत आपल्या शपथा पूर्ण करण्याचा मार्ग शोधत असतात. इंद्रप्रस्थाला पोचल्यावर ते शांत बसून राहतील असं तुम्हाला वाटतं काय? आपल्या कन्येचा असा अपमान झाल्याचं कळल्यावर राजा द्रुपद शांत बसून राहील काय? प्रत्यक्ष अग्नीनच ज्याला जन्म दिला असा दृष्टद्युम्न हे कळल्यावर स्वस्थ बसून राहील काय? तुमच्या वेडेपणामुळे सगळं जे घडलं आहे ते पुन्हा मार्गावर आणलं पाहिजे. दुर्योधनाने क्षणभर विचार केला आणि तो म्हणाला, तुम्ही आता काय करावे हे मी तुम्हाला सांगतो. पिताजी, पांडवांना पुन्हा बोलावून घ्या. त्यांना सांगा दुधाचा आणखी एक डाव खेळला जाऊ द्या. जो जिंकेल तो संपूर्ण राज्यावर राज्य करेल. जो डाव हरेल त्यानं 12 वर्ष वनवास पत्करला पाहिजे. त्यानं आणि त्याच्या भावांनी 13वं वर्ष अज्ञातवासात काढलं पाहिजे. अज्ञातवासात असताना ते जर ओळखले गेले तर पुन्हा 12 वर्ष वनवास त्यांनी पत्करला पाहिजे. पिताजी, त्यांना पुन्हा बोलवून घ्या. तुम्ही त्यांना निमंत्रण दिलेत तर ते नकार देणार नाहीत. शकुनी मामा द्विताचे पासे टाकत असताना डाव कोण जिंकणार हे सगळं वेगळं सांगायला नको. पांडवांना वनवास पत्करावा लागणं हे अटळ आहे. या 13 वर्षांच्या काळात मी माझं सामर्थ्य इतकं वाढवीन की आपलं राज्य पुन्हा जिंकून घेण्याची संदेश त्यांना मिळणार. या दुष्ट गटाची योजना दरबारात हजर असलेल्या कुणालाच मान्य झाली नाही. राजा धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या हातातले खेळणे झाला होता. पांडवांची सर्व संपत्ती आपली होली या लालसेने त्याचे मन पुन्हा एकदा व्यापले गेले. गांधारीला हे कळले तेव्हा ती म्हणाली, माझ्या पुत्रा, विदुरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे जन्मताच आम्ही तुझा नाश केला असता तर बरं झालं असतं. या अन्यायाचं मूळ कारण तू आहेस. अजूनही वेळ गेलेली नाही. माझं ऐक. तू पश्चाताप करशील आणि पुढचं पाप करायचं टाळशील तर पांडव आपल्या शपथा विसरतील आणि तुला जीवदान देतील. तुझ्या पित्याची अर्जवा करू नकोस. त्यांच्यावर सहज प्रभाव टाकता येतो. धृतराष्ट्र म्हणाले, माझ्या पुत्रानं माझ्याकडेही मागितलं तर मी त्याला नकार देऊ शकत नाही. त्याने पांडवांना हस्तिपुरात परत येण्याचा निरोप पाठवला. निरोप घेऊन जाणारा सेवक युधिष्ठिराला म्हणाला, राजानं तुमच्या चुलत्याने तुम्हाला हस्तिनापुरात परत बोलवलंय. तू जिताचा आणखी एक डाव खेळावास आणि त्यानंतर सर्व काही ठरवलं जावं अशी त्याची इच्छा आहे. युधिष्ठिरा दैववादी होता. तो म्हणाला, प्रत्येकाने काय करावं हे परमेश्वराने ठरवून ठेवलेलं आहे. सुदैव वाट्याला येतं की दुर्दैव हे सगळं प्रार्थनाच्या हाती आहे. आपल्या हाती काहीच नाही. काय करावं हे आपण ठरवू शकत नाही. ते आधीच ठरलेलं असतं. मी ज्याचा द्वेष करतो तो खेळ मला पुन्हा खेळावा लागणार. या खेळात मी माझं सर्वस्व घालून बसणार हे ठाऊक असून सुद्धा मला पुन्हा खेळलंच पाहिजे. पांडव हस्तिनापूरला परतले. तेच सभागृह होते. तो द्विताचा खेळ, दुष्ट स्मित ओठात असलेला तो शकुनी, सगळे अगदी तसेच होते. फक्त युधिष्ठिराचे मन अतिशय दुःखी होते. सर्वसामान्य माणसाने आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या, राजाविरुद्धचा राग, पण युधिष्ठिराने तसे काही केले नाही. तो द्विताचा डाव खेळायला खाली बसला. शकुनीने पणाची माहिती त्याला दिली. शकुनी म्हणाले, हा एक फासा कसा पडतो त्यावर आपलं सगळं नशीब अवलंबून आहे. जो जिंकेल तो कुरूंच्या संपूर्ण राज्याचा स्वामी होईल. जो डाव हरेल त्याला 12 वर्षांचा वनवास भोगावा लागेल. 13वं वर्ष अज्ञातवासाचं असेल. अज्ञातवासात असताना जर कोणी ओळखला गेला तर त्याला पुन्हा 12 वर्षांचा वनवास भोगावा लागेल. युधिष्ठिराने मान खाली वाकून आपल्याला पणाचे स्वरूप मान्य असल्याचे जाहीर केले. युधिष्ठिराला दूध खेळण्यापासून रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला,
पण त्याने कुणाचेही ऐकले नाही. तळ्याच्या पृष्ठभागासारखा त्याचा चेहरा शांत होता. शकुनीने फासे हातात घेऊन टाकले. मी जिंकलो, शकुनी ओरडला. पांडवांनी वनात जाण्याची तयारी केली. झाडाच्या सालीच्या आणि हरणाच्या कातऱ्याचे कपडे त्यांनी परिधान केले. दुःशासन आणि धृतराष्ट्राच्या इतर पुत्रांनी त्यांना विशेषतः भीमाला टोमणे मारायला सुरुवात केली. भीम संतापला. संतापाने उसासे टाकणाऱ्या भीमाकडे पाहून दुःशासन त्याला काय म्हणाला. इतर कौरवांनी त्याची टर उठवायला सुरुवात केली. भीम आता अतिशय संताप. समुद्राकडे वेगाने धावणाऱ्या नदीप्रमाणे त्याचा संताप उफाळून आला. तो म्हणाला, तुझ्यासाठी तुझ्या लबाड मामानं आमचं राज्य जिंकलं, तेव्हा आता आपल्याला कसलाच अटकाव नाही असं तुला वाटू लागलं आहे. पण थांब, युद्ध सुरू होण्याचा दिवस उजाडेपर्यंत थांब. मी शपथ घेऊन सांगतो की राजाच्या 100 पुत्रांना मीच ठार करेन. मी पुन्हा शपथ घेतो आणि तुम्हाला आठवण करून देतो की मी दुःशासनाचं रक्त पिईन. मी त्याची छाती फोडीन त्याच क्षणी त्याला आजच्या प्रसंगाची आठवण करून देईन. श्वास घेण्यासाठी भीम थांबला. त्यानंतर तो म्हणाला, आणखी 14 वर्षांनी तुम्ही ठार मारले जा. एखाद्या सिंहासारखा भीम त्याच्या भावांसोबत निघाला. युधिष्ठिराने एकामागून एक सर्व वडीलधाऱ्यांचा निरोप घेतला. कुणीच काही बोलले नाही. विदुर म्हणाले, देव तुमचं संरक्षण करील आणि तुमच्या शपथा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. धृतराष्ट्रांच्या पुत्रांचा नाश होईल. युधिष्ठिरा, आली वेळ तू सहन केली पाहिजे. चांगली वेळ पुन्हा येईल. तुझी आई कुंती, तिला तू मागे ठेव. वनात तुमच्यावर राहणं तिला झेपणार नाही. मी तिची माझ्या आईसारखी काळजी घेईन. शांतपणे जा. आपण पुन्हा भेटू. विदुर आणि कुंतीविषयी दाखविलेल्या आपलेपणामुळे युधिष्ठिराला समाधान वाटलं. त्याने भीष्मांना साष्टांग नमस्कार घातला आणि तो आपल्या प्रदीर्घ हद्दपारीला निघाला. सगळे नगर उदासीनतेत बुडून गेले होते. नगरातल्या रुंद रस्त्यावरून पांडव चालत जात असताना लोक त्यांच्याकडे पाहत होते. रडून लाल झालेले द्रौपदीचे डोळे त्यांना दिसत होते. तिच्या लांब केसांनी तिचा चेहरा आणि खांदे झाकलेले होते. तिने आपले केस मोकळे सोडले होते. दुःशासनाच्या रक्ताने ओल्या झालेल्या हाताने तिचा भीम तिचे केस बांधणार होता. हृदय विदीर्ण करणारे आणखी एक दृश्य तिथे दिसत होते आणि ते म्हणजे पांडवांचे. त्यांची आई कुंती तिला सोडून वनात जाणे. काल तिने आपल्या पुत्रांना राजे म्हणून पाहिले होते आणि आज ती त्यांना झाडाच्या सालीचे आणि हरणाच्या कातऱ्याचे कपडे घातलेल्या रूपात पाहत होती. त्यांच्या अंगावरचे सर्व अलंकार काढून टाकलेले होते. त्यांच्या माना खाली वाकलेल्या होत्या. तिने द्रौपदीला आलिंगन दिले आणि ती म्हणाली, ही तुझी अवस्था व्हायला कारणीभूत असलेल्या माझ्या पुत्रांची काळजी घे. तू चांगली स्त्री आहेस. तसं नसतं तर माझ्या आणि कौरवांचे पुत्र तुझ्या डोळ्यातल्या अग्नीनं जळून खाक झाले असते. तुझं तुझ्या पतीवर प्रेम असल्यामुळे ते अजून जिवंत आहे. माझे तुला आशीर्वाद आहे. चांगले दिवस उजाडेपर्यंत धीर धर. माझ्या लाडक्या सहदेवाला मी तुझ्या हाती सोपवत आहे. माता घेईल तशी त्याची काळजी घे. द्रौपदी म्हणाली, तसंच हो. असं म्हणून तिने पांडवांबरोबर कुंतीचा निरोप घेतला. काही अंतर ती पांडवांबरोबर चालत गेली. दुःख अनावर होऊन ती मोठमोठ्याने रडू लागली. पांडव पुढे गेले. विदुर आणि कुंतीचे सांत्वन केले आणि ते तिला परत मागे घेऊन गेले. पांडव वेगाने चालत होते. त्या तिरस्करणी हस्तिनापुरापासून दूर. धृतराष्ट्र एकटेच आपल्या दालनात बसले होते. एकट्याने बाहेर येण्याची त्यांना भीती वाटत होती. त्याने विदुरांना बोलावणे पाठवले. विदुर आले. त्या धृतराष्ट्राने त्यांना विचारले, विदुर, हे काय चाललंय? मला भीती वाटते. निघून जाण्यापूर्वी पांडव काय म्हणाल ते मला सांग. त्यांनी नगर कसं सोडलं ते मला सांग. सगळं मला सांग. विदुर म्हणाले, हस्तिनापुरातील सर्व नागरिकांना पांडवांबरोबर वनात जाण्याची इच्छा होती. युधिष्ठिरानं अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत पाठवलं. मी त्या लोकांना पाहिलं. ते आपल्या हातांनी कपड्यांनी आपले अश्रू पुसत होते. पाठमोऱ्या पांडवांना ते पाहत होते. ते त्यांना नीट दिसत नव्हते कारण त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. युधिष्ठिराला आपला चेहरा वस्त्रानं झाकून चालताना मी पाहिलं. भीम आपल्या शक्तिमान हातांकडे पाहत चालला होता. आपल्या भावांबरोबर चालताना अर्जुन वाळू उठवत चालला होता. सहदेवाचा चेहरा मलिन दिसत होता. नकुलाचं शरीर माती आणि राख यांनी माखलं होतं. द्रौपदीचा चेहरा तिच्या सुगंधित केसांनी झाकला गेला होता. ती सारखी रडत होती. या 6 जणांमागून त्यांचे गुरु सौम्य हे चालले होते. दक्षिणेकडच्या कोपऱ्यातून ते कुश गवत उपटून घेत होते आणि आपल्या मुखानं रुद्र आणि यम यांची स्तुती करणारे सामवेदातले मंत्र म्हणत होते. पांडवांच्या या हालचालींना काही सूचक अर्थ आहे काय, असा प्रश्न धृतराष्ट्राने विदुरांना विचारला. विदुर म्हणाले, अर्थातच आहे. तू आणि तुझे पुत्र तुम्ही धर्म विसरला आहात, पण युधिष्ठिर धर्म विसरलेला नाही.
तो चांगला माणूस आहे. आपण रागाने पाहिलं तर हे सगळं नगर जळून राख होईल हे युधिष्ठिराला ठाऊक आहे. आपल्या क्रोध भरल्या नजरेने नगर जळून जाऊ नये म्हणून तो आपला चेहरा झटकून चालत आहे. भीम आपल्या शक्तिमान हातांकडे सारखा बघतोय कारण त्याच्या मनात तुमचा सूड घेण्याचे विचार सारखे येत आहेत. अर्जुन वाळू उधळत चाललाय. या वाळूसारखाच तो बाणांचा वर्षाव करून तुझ्या सगळ्या कुटुंबाला ठार करील. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून सहदेवाने आपला चेहरा मलिन ठेवला. आता शेवटी उरला नकुल. 5 भावात तो सर्वात देखणा आहे. नगरातल्या तरुण स्त्रियांनी वासना भरल्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहू नये अशी त्याची इच्छा आहे आणि म्हणून त्याने आपल्या शरीराला राख आणि मातीपासून घेतले. द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि तिनं आपले केस मोकळे सोडले आहेत. यातून ती अशी सुचवत आहे की 13 वर्षानंतर तुझ्या घरातल्या स्त्रिया आपल्या पतीचे पुत्रांचे अंत्यविधी पार पाडण्याच्या वेळी असेच केस मोकळे सोडून रडतील. धौम्य ऋषी कुश गवत उपटून सामवेदातले रुद्र आणि यम यांची स्तुती करणारे मंत्र म्हणत आहेत. याचा अर्थ धृतराष्ट्रांच्या पुत्रांचा अंतकाळ जवळ आला आहे. पांडव बोलून दाखवत नाहीत, करून दाखवतात. माझ्या बंधू, तू ध्यानात ठेव. पांडवांनी ज्या गोष्टी करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्या गोष्टी ते करतीलच. घडून येणारे अपशकुन विनाश ही एकच गोष्ट दूषित आहे. संतापून वैतागून विदुर राजा धृतराष्ट्रांच्या दालनातून बाहेर निघून गेले. विदुर निघून जाण्याच्या आधी काही वेळ नारद मुनी तिथे आले होते. ते म्हणाले, आणखी 14 वर्षांनी सर्व कौरवांचा नाश होईल. धृतराष्ट्रा, तू आणि तुझे पुत्र केल्या अन्यायाची फळं भोगतील. तोपर्यंत तुम्ही तुमचं राज्य आणि कुकर्मानं गोळा केलेली संपत्ती भोगू शकाल. पण कृपा करून हे जराही विसरू नका की तुमच्या मनाची शांती ही खोटी आहे. तुझ्या पुत्रांचा नाश होईल. भविष्याच्या विचारानं राजाला ढाळलेल्या अवस्थेत सोडून नारद मुनी तिथून निघून गेले. त्यानंतर कितीतरी वेळ राजा धृतराष्ट्र उदासीनतेत बुडून गेले. राजाचा विश्वासू सारथी संजय त्यांना म्हणाला, सगळं जग तुम्ही आपल्या मालकीचं करून घेतलं. पांडवांचं जे जे होतं ते सर्व तुमच्या मालकीचं झालं. असं असूनही तुम्ही असे उदास का दिसता? धृतराष्ट्राने त्याला पांडवांच्या कृती आणि विदुरांनी लावलेला तुमचा अर्थ याविषयी सांगितले. नारद मुनींनी वर्तवलेले भविष्य आणि भविष्याविषयी त्याला वाटणारी भीती यांच्याविषयी सांगितले. संजय म्हणाला, मला तुमच्याविषयी मुळीच वाईट वाटत नाही. सभागृहात तुमचं वागणं अक्षम्य होतं. तुमच्या पुत्रांपेक्षाही तुमचं वागणं अधिक वाईट होतं. माझं तुमच्याकडे बारीक लक्ष होतं. विदुरांचा सल्लाही तुम्ही ऐकला नाही. तुमच्या पापी कृत्यांची फळं आता तुम्ही भोगता. पांडव परत येतील आणि तुमच्या पुत्रांचा नाश करतील तेव्हा भयानक आयुष्य तुमच्या वाट्याला येईल. त्या दिवसापासून राजा धृतराष्ट्र आपली मनशांती पार हरवून बसला. काळीच पोखरणाऱ्या काळजांसोबत ते आयुष्य कंठू लागले. ज्या दिवशी धर्माकडे त्यांनी पाठ फिरवली त्या दिवशी मनशांती त्यांना सोडून गेली. पांडवांनी वेगाने प्रवास केला. होईल तितक्या लवकर हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडावे हाच एक विचार युधिष्ठिराच्या मनात होता. ते गंगेच्या तीरावर पोहोचले. तिथे प्रमाणवत नावाच्या छोट्या झाडीचा प्रदेश होता. त्या झाडीत त्यांनी दिवस आणि रात्र घालवली. त्यांच्याजवळ अन्न नव्हते. गंगेचे स्वच्छ मधुर पाणी ते प्यायले, फक्त तेवढेच, अधिक काही नाही. अत्यंत थकलेल्या शरीराने आणि मनाने त्यांनी ती कष्टदायक रात्र झाडांच्या सावलीत घालवली. अशी त्यांच्या वनवासाची पहिली रात्र गेली. युधिष्ठिराने नको नको म्हणून विनवण्या करूनही अनेक ब्राह्मण त्यांच्याबरोबर आले होते. तेही प्रमाणवत इथे पांडवांसोबत राहिले. रात्र संपली. सकाळी युधिष्ठिर त्या ब्राह्मणांना म्हणाला, 12 वर्षांच्या काळासाठी आम्हाला वनात रानात हद्दपार करण्यात आलेलं होतं. आमचं अन्न मिळवण्यासाठी आम्हाला शिकार करावी लागते. फळं मुळं खाऊन आम्हाला राहावं लागतं. इंद्रप्रस्थात असताना आम्ही तुमची सेवा करू शकत होतो, तशी इथे करू शकणार नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही नगरात परत जा आणि आम्हाला आमच्या नशिबावर सोडा. पण ते ब्राह्मण आपला हट्ट सोडेना. त्यांनी नगरात परत जायला नकार दिला. तिथे राहण्यासाठी होणारा सर्व त्रास ते पांडवांबरोबर वाटून घ्यायला तयार झाले. या ब्राह्मणांना पोचण्याचे साधन नसल्यामुळे युधिष्ठिर अतिशय दुःखी झाला. आपले गुरु धौम्य आणि आपले भाऊ त्यांना हे सांगितले. पांडवांनी मदतीसाठी सूर्याची प्रार्थना करावी असे धौम्य ऋषींनी पांडवांना सुचवले. ते म्हणाले, पृथ्वीवरचं सर्व अन्न आणि वैभव यांचा सूर्य हा स्वामी आहे. तुम्ही त्याची पूजा करून मदतीसाठी त्याची प्रार्थना कराल तर तो नक्कीच तुम्हाला मदत करेल. युधिष्ठिराने सूर्याची एकाग्रतेने पूजा केली. त्याने अन्नग्रहण केले नाही. तो झोपलाही नाही.
त्याच्या या पूजा प्रार्थनेने सूर्य प्रसन्न झाला आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्ष येऊन उभा राहिला. तो म्हणाला, तुम्हाला आणि इतरांना सुखी करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या तपावरून प्रसन्न आहे. मी 12 वर्ष तुम्हाला अन्न पुरवीन. मी तुम्हाला तांब्याचं भांडं देतो, ते तुम्ही घेऊन जा. ते सर्व काळ भरलेलं राहील. या भांड्यातून द्रौपदीने वाढायला सुरुवात केली की ती मनात आणील ते अन्न या भांड्यामध्ये तयार असेल. कधीही न संपणारी समृद्धी या भांड्यात असेल. युधिष्ठिराने कृतज्ञतेने त्या भांड्याचा स्वीकार केला. तो गुरु धौम्य आणि आपले भाऊ यांना म्हणाला, आता माझं दुःख संपलं. माझ्यावर अवलंबून बसणाऱ्या ब्राह्मणांना आता मी जेवू घालू शकेन. हे सगळे काम्यक नावाच्या वनाकडे जायला निघाले. मध्यंतरीच्या काळात धृतराष्ट्रांचे दिवस मानसिक क्लेशात होते. पांडवांना आपण किती अन्यायाने वागवले हे आता त्यांना जाणवत होते. आपल्या स्वतःच्या कृत्याचे परिणाम भोगण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांनी विदुरांना बोलावणे पाठवले. त्यांनी आपल्या शंका त्यांच्यासमोर मांडल्या आणि ते म्हणाले, सगळेजण आमच्याकडे तुच्छतेने रागाने पाहतात. लोकांचं आमच्यावर प्रेम नाही आणि राजघराणे इतरांचंही नाही. मी अतिशय दुःखी आहे. कृपा करून तुम्ही माझं सांत्वन करा. विदुर म्हणाले, मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सुचवू शकेन आणि माझी खात्री आहे की ती तुम्हाला आवडणार नाही. पण तुम्ही मला विचारला आहे म्हणून मी सांगतो. तुम्हाला जर तुमच्या पापांचा खरोखरीच पश्चाताप झाला असेल तर तुम्ही पांडवांना परत बोलावून घ्या आणि संबंध सुधारून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांचं राज्य त्यांना परत केलं पाहिजे. माणूस हा पापी विचारांनी आणि कृत्यांनी भरलेला असतो. भविष्याकडे पाहून वर्तमान काळात कसं वागावं हे त्याला कळत नाही. पण तुम्हाला आता काय होणार हे कळलंय. आता काय होणार हे कळलंय. तुम्ही तुमच्या पुतण्याविषयी ज्या प्रकारे वागलात त्याचं तुम्हाला वाईट वाटत आहे. तुम्ही पश्चाताप करा. पश्चातापाच्या अग्नीत मोठी मोठी पापं जळून खाक होतात. शकुनीनं ज्या चुका तुम्हाला करायला लावल्या त्या सुधारण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली. पांडवांना तुम्ही बोलावून घेतलं आणि त्यांचं राज्य त्यांना परत केलं तर तुम्हाला कायमची कीर्ती प्राप्त होईल. पण हे जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या सर्व पुत्रांचं मरण पाहण्याची मनाची तयारी तुम्ही करून घ्या. पांडवांनी ज्या शपथा घेतल्या त्या केवळ शब्द आहेत असं मानू नका. पांडव हे कृतीशील पुरुष आहे. शपथ घेतल्याप्रमाणे ते कृती करते. तुम्हाला घेरून टाकत असलेली शोकांतिका तुम्ही बदलू शकता. युधिष्ठिरा तक्रारी कुरवाळीत पडणारा माणूस नाही. तुम्हाला पश्चाताप झाल्याचं एकदा त्याला कळलं की आपल्या भावांना तुमच्याविषयी वाटणारा द्वेष तो सोडून द्यायला लागेल. असं आणि केवळ असं वागूनच तुम्ही भयानक भविष्यकाळ बदलू शकता. तुम्हाला तुमच्या पुत्राविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा त्याग केला पाहिजे. हे प्रेम निरोगी नाही आणि चांगलंही नाही. विदुरांचे हे शब्द ऐकून धृतराष्ट्र अस्वस्थ झाले. ते विदुरांना म्हणाले, मी हे कसं करू शकेन. माझ्या भावाच्या मुलांसाठी माझ्या पहिल्या पुत्रावरचा माझ्या प्रेमाचा त्याग मी कसा काय करू शकेन. तुझ्या बोलण्यामुळे माझं मुळीच समाधान झालेलं नाही. माझ्याशी सांत्वनाचा शब्द बोल असं मी तुला सांगितलं, पण तुम्ही तुमच्या शब्दांनी मला दुखावता आणि अशक्य असलेली गोष्ट करायला मला सांगता. तुझं इथे असणं मला नको आहे. तू इथे राहा किंवा मला सोडून निघून जा. तुला बरं वाटेल ते तू कर. असे कठोर शब्द बोलून धृतराष्ट्र आपलं दालन सोडून निघून गेले. विदुर तिथे एकटेच राहिले. राजाला शांत करण्याचा प्रयत्न न करण्याची विदुरांची पहिली चूक. हस्तिनापूर सोडून पांडवांबरोबर वनात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पांडव आता गंगेचा तीर सोडून निघाले. वृषद्वती नदी त्यांनी ओलांडली आणि ते यमुना नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. यमुना नदी ओलांडून त्या पश्चिम दिशेकडे निघाले. सरस्वती नदीच्या तीरावर त्यांना काम्यक वन दिसले. तिथे काही काळ राहायचे असे त्यांनी ठरवले. विदुर त्यांना तिथे भेटले. हस्तिनापूरहून विदुर एकटे त्यांच्या रथातून निघाले. युधिष्ठिराभोवती रानातले लोक आणि ब्राह्मण आलेले विदुरांना दिसले. विदुरांना पाहून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. तो आपल्या भावांना म्हणाला, विदुर काका का आले आहेत हे मला कळत नाही. कदाचित शकुनीच्या सांगण्यावरून आम्हाला दूध केळायचं आमंत्रण देण्यासाठी आपले प्रिय चुलते धृतराष्ट्र यांनी त्यांना पाठवलं असणार, किंवा कदाचित दुर्योधनाकडून युद्धाचं आव्हान घेऊन विदुर काका आले असतील. असं असेल तर तुला आणि अर्जुनाच्या गांडीव धनुष्याला आनंदच होईल. थोडा वेळ थांबूया, मग ते कशासाठी आले ते समजेल. पांडवांना असे वनात राहत असलेले पाहून वृद्ध विदुरांचे मन दुःखाने हेलावले. युधिष्ठिराला त्यांचे सांत्वन करावे लागले. राजा धृतराष्ट्राने आपण यांच्यात मतभेद झाल्याचे विदुरांनी त्यांना सांगितले. ते निघून जाण्यापूर्वी राजा धृतराष्ट्र आपल्याला तुला ज्यांच्याविषयी सहानुभूती वाटत असेल त्यांच्यासोबत तू राहा. आता मला तुझी मदत नको आणि राज्यकारभारात सल्लाही नको असे म्हणाल्याचे सांगून विदुर म्हणाला, म्हणून मी तुझ्याकडे आलो. वृद्ध विदुराच्या प्रेमाने युधिष्ठिर भारावून गेला. त्यांनी काही काळ
एकत्र घालवलं. राजा धृतराष्ट्रांचे आपल्या पुत्रांनंतर विदुरांवरच प्रेम होते. त्यामुळे विदुरांशिवाय त्याला राहावेना. त्यांच्या सहवासातला बराचसा वेळ त्यांचे विरोध करणारे बोलणे ऐकून घ्यावे लागले. तरी विदुरांच्या सहवासात राजा सुखी असे. चांगुलपणाचे मूर्तिमंत रूप म्हणजेच विदुर असे राजा धृतराष्ट्र मानत. ज्यांचा स्वभाव शुद्ध आणि चांगला नसतो अशा लोकांना चांगुलपणाचे गूढ आणि जबरदस्त आकर्षण वाटत असते. या नियमाला धृतराष्ट्र अपवाद नव्हते. त्यांना विदुरांविषयी राहावेना, विदुरांशिवाय राहावेना. आपला सारथी संजय याला रानातून विदुरांना परत आणण्यासाठी राजाने पाठवले. संजय काम्यक वनात गेला आणि त्याने राजाच्या मनस्थितीची माहिती विदुरांना दिली. आपल्या अपराधांची क्षमा करून विदुराने परत यावं हा राजाचा निरोप संजयने विदुराला दिला. अत्यंत करुण अशी विनंती होती. चांगली माणसे फार काळ राग धरून राहत नाही. ज्यांच्यावर प्रेम असते त्यांच्या बाबतीत तर नक्कीच नाही. आपल्या भावाच्या दोष आणि क्षुद्र वृत्ती ठाऊक असूनही विदुरांचे त्यांच्यावर प्रेम होते. विदुरांनी पांडवांचा निरोप घेतला आणि त्या हस्तिनापूरला जायला निघाले. विदुरांची काम्यकपणाला भेट आणि त्यांचे परत हस्तिनापूरला येणे या गोष्टी दुर्योधन आणि त्याच्या अनुयायी उत्सुकतेने पाहत होते. ते एकत्र बसून त्यावर चर्चा करीत होते. दुर्योधन म्हणाला, पिताजी माझं एक वेळ ऐकणार नाही, पण विदुरांचं मात्र ऐकलं. कदाचित विदुरांनी माझ्या पिताजींना पटवून दिलं असेल की पांडवांना परत बोलावलं पाहिजे आणि त्यांचं राज्य परत केलं पाहिजे. आता आपण काय करायचं? हे ऐकून शकुनीला गंमत वाटली. ते म्हणाले, पांडव हे सदाचरणी आहेत. 12 वर्ष वनवासने 1 वर्ष अज्ञातवास ही अट त्यांनी मान्य केल्याचं वचन दिलं. एकदा दिलेलं वचन पांडव मोडणार नाही. परत येण्यासाठी त्यांची अर्जव करून काहीच उपयोग होणार नाही. खुश करण्यासाठी भेटीच्या वस्तू पाठवून त्यांचा राग शमणार नाही. त्यांना आपल्याविषयी वाटणारं प्रेम आपण नष्ट करून टाकलं आहे. हे तुला दिसत नाही काय? तुझं भय हे पोरकट आहे. राधे दुर्योधनाला म्हणाला, आपल्या मामांच्या लबाडीच्या योजना मला पसंत नाही. आपण युद्ध का करायचं नाही? आपण सैन्य गोळा करून रानात त्यांच्यावर हल्ला करू. आपण सहज त्यांचा नाश करू शकतो. त्यानंतर आपल्याला सुखशांतीने राहता येईल. राधे याची सूचना दुर्योधनाने उचलून धरली. रानात पांडवांवर हल्ला करायचे त्यांनी ठरवले. अगदी त्याच वेळी त्यांना या बेतापासून परावृत्त करण्यासाठी व्यास महर्षी तिथे हजर झाले. ते धृतराष्ट्रांना म्हणाले, तू तुझं आणि तुझ्या पुत्रांचं पुरेसं नुकसान करून घेतलं आहेस. कृपा करून आता तुझ्या एकेकून पुत्राच्या या वेड्या योजनेला मान्यता देऊ नकोस. काही असो, तुझ्या पुत्रांचा नाश हा ठरलेलाच आहे. 13 वर्षानंतर आपला वनवास संपून पांडव राजपुत्र परत आल्यानंतर त्यांचं राज्य जर त्यांना दिलं गेलं नाही तर या जगाचा नाश होईल. या अन्यायाचं कारण तू आहेस. पांडवांबरोबर संबंध सुधारण्यासाठी तू आपल्या पुत्राला समजावून सांग. ते जर तो करणार नसेल तर निदान येती 13 वर्षे त्यांना शांततेने राहू द्या. त्यानंतर काय व्हायचं ते होईल सांगणं कठीण आहे, पण ते आताच होऊ देऊ नकोस. व्यास निघून गेल्यानंतर थोर ऋषी मैत्रेय कौरवांच्या दरबारात आले. ते वनातून आले आहेत. ते कळल्यावर धृतराष्ट्राने त्यांना पांडवांची कुशाली विचारली. मैत्रेय ऋषी म्हणाले, माझी आणि पांडवांची भेट झाली. खरं म्हणजे त्याच कारणासाठी मी इथं आलो आहे. आपल्या भावाच्या पुत्रांना तुझी वागणूक दिली आहे ती पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. हे कसं काय होऊ शकतं? तू आणि भीष्म हजर असताना तुम्ही हे कसं काय होऊ दिलं? असं दिसतं की तुम्ही दरोडेखोरांसारखे वागला. तुमची कीर्ती तुम्ही घालून बसला. मैत्रेय आणि दुर्योधनाला आपल्या जवळ बोलवणे सौम्य शब्दात त्याच्याशी बोलतात. त्याचं वागणं चुकीचं आहे आणि त्याने शक्य असेल तितके प्रेम पांडवांना द्यावे असे त्यांनी त्याला सांगितले. ते असेही म्हणाले, तरुण मनुष्या, तू हेही ध्यानात ठेव की पांडव हे शक्तिमान आहेत. भीम आणि अर्जुन यांचा विचार कर. हिडिंब, बकासूर आणि जरासंध यांच्या वधाविषयी तुम्ही अज्ञानी आहात असं मुळीच नाही. भीमाने आता किरमिराचाही वध केला आहे. पांडवांशी शांततेचा संबंध ठेवायचा तुम्ही का टाळत आहात? दुर्योधनाने या बोलण्याला जराही महत्व दिले नाही. पायाच्या अंगठ्याने मातीवर आकृत्या रेखी उडत दट स्मित करून पाहतच बसला. एकदा तर त्याने मांडी तोडून ऋषींना सुचवलं की तुमच्या बोलण्याची मला मुळीच पर्वा नाही. त्याचा हा उद्धटपणा मैत्रेय ऋषींना चीड आली. ते म्हणाले, भीमाची शपथ खरी होईल असा मला तुझा शाप आहे. भीमानं तुझी मांडी फोडली की तुला मरण येईल. धृतराष्ट्राने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मैत्रेय म्हणाले, मी शाप दिला आहे. त्यानं जर पांडवांशी शांततेचे संबंध प्रस्थापित केले
तर माझा शाप मी मागे घेतल्यास जमावा. मैत्रेय निघून जात होते तेव्हा त्यांनी थांबावं आणि किरमिराच्या वधाविषयी सांगावे अशी राजाची इच्छा होती. पण मैत्रेयाने नकार दिला. ते म्हणाले, तुम्ही सगळे त्या दुर्दैवी मुलांवर द्वेषाने जळतात. भीमाची स्तुती ऐकणंही तुला सहन होणार नाही. या विदुराने याविषयी ऐकलं आहे त्याला विचार, तो सगळं सांगेल असं रागाने बोलून मैत्रेय निघून गेले. किरमिराच्या वधाविषयी धृतराष्ट्रांना माहिती ऐकायची होती. विदुराने त्यांना सांगितलं, हस्तिनापुराहून निघाल्यानंतर पांडव काम्यक वनाकडे जात असताना 3 रात्री उलटल्या. वाटेत एका रात्री त्यांना एका महाभयंकर राक्षसाने अडवले. युधिष्ठिराने त्याला तू कोण आहेस असं विचारले. मी बक याचा भाऊ किरमिर आहे असं तो म्हणाला. तो असेही म्हणाला की मी इथं राहतो आणि इथे येणाऱ्या मूर्ख प्राण्यांना आणि माणसांना मी ठार करतो. तू कोण आहेस? युधिष्ठिराने त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. भीम सुद्धा तिथे आहे हे कळल्यावर किरमिर म्हणाला, माझी इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. हिडिंब आणि बकासूर यांच्या वधाचा सूड घेण्याची मी वाट पाहत होतो. बक माझा भाऊ होता आणि हिडिंब माझा प्रिय मित्र होता. भीम या माझ्या आवडत्या लोकांचा मृत्यू ठरला. मी माझा सूड घेईन, मी भीमाला ठार करीन. त्याने भीमाला लढण्यासाठी निमंत्रण पाठवले. आपल्या गांडीव धनुष्य येऊन अर्जुन आपल्या भावाच्या मदतीसाठी तयार झाला. भीम त्याला हसून म्हणाला, अर्जुना, गांडीव धनुष्याची गरज नाही. हा किडा मारण्यासाठी दोघांची गरज नाही. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भीमाने बाजूला असलेला एक वृक्ष उपटून आपल्या हातात घेतला आणि किरमिरावर हल्ला केला. भयंकर युद्ध झाले, पण अखेर भीमाने किरमिराच्या पाठीचा कणा मोडून त्याला ठार केला. विदुर म्हणाले, आता पांडव जिथं आहेत त्या काम्यक वनाकडे जाताना वाटेत मला याची कळली. मैत्रेयाने म्हटल्याप्रमाणे भीमाच्या शक्तीचा परिचय करून देणारी ही गोष्ट ऐकून धृतराष्ट्र राजा घायला आणि विचारात पडला. पांडवांना भेटण्यासाठी कृष्ण काम्यक वनात गेला. त्याच्याबरोबर धृष्टद्युम्न, धृष्टकेतू, शौर्याबद्दल विख्यात असलेले केके बंधू हे होते. वृष्णी घराण्यातील वीर हे कृष्णाबरोबर गेले होते. पांडव आणि त्यांची राणी द्रौपदी यांची परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. ते युधिष्ठिराच्या भोवती बसले. कृष्ण म्हणाला, पृथ्वीला रक्ताची तहान लागली आहे. दुर्योधन, दुःशासन, शकुन आणि राधेय या 4 पाप्यांच्या रक्त ती प्राशन करते. आपण सगळे इथे जमलो आहोत. जे घडलं ते ऐकून जगातील सगळ्या राजांना धक्का बसला. युधिष्ठिरा, त्यांच्या सांगण्यावरून तो वनवासात का गेला? तो खेळही नैतिक नव्हता किंवा ती परिस्थिती तुमच्यावर लादण्याचा त्यांना अधिकारही नव्हता. आपण सगळे हस्तिनापुरावर चालून जाऊया. मी माझं सैन्य माझ्याबरोबर आणलं आहे. हे वीर, तुम्ही घ्या. सगळं भारतवर्ष तुमच्या बाजूचं आहे. आपण कौरवांचा सहज नायनाट करू शकतो. युधिष्ठिर म्हणाला, नाही कृष्ण, मी चूक केली आहे आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून हा वनवास भोगतो आहे. मी, माझे भाऊ आणि माझी लाडकी राणी आम्ही सर्वांनी हा वनवास भोगलाच पाहिजे. माझ्या चुकीचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागणार. भूतकाळाला पुन्हा बोलवण्यासाठी मी काहीही द्यायला तयार आहे, पण मी ते करू शकत नाही. प्राक्तन कठोर आहे, मला हे भोगलंच पाहिजे. थोर व्यास महर्षींनी मी इंद्रप्रस्थाला असताना मला हे भविष्य सांगितलं. कृष्णा, तुझी विनंती नाकारणं मला भाग आहे. कृपा करून मला क्षमा कर. इतके बोलून युधिष्ठिर शांत बसून राहिला. कृष्णाला कौरवांचा अतिशय क्रोध आला. असुरांचा नाश करतानाच्या रुद्राच्या क्रोधासारखाच क्रोध होता. अर्जुनाने कृष्णाला, आपल्या प्रेमित्राला शांत करण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या देखण्याच्या चेहऱ्यावरच्या संतापाचे जाळे दूर करण्याचा अर्जुनाने प्रयत्न केला. कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, तुझं आणि माझं आयुष्य एकमेकात गुंतलं गेलं आहे. मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. आपण एकमेकांचे आहोत. आपल्याला कोणीही वेगळा करू शकत नाही. जे तुझ्यावर प्रेम करतात ते माझ्यावर प्रेम करतात. तुझे शत्रू हे माझे शत्रू आहेत. माझ्या शत्रूंचा नाश केला तरी मी स्वस्थ बसणार नाही. त्यांचा नाश होईल. या लोभी क्षत्रियांच्या रक्ताने ही भूमी भिजवीन आणि जो सर्वात उत्तम पुरुष आहे त्याला मी राज्याभिषेक करीन. मी हे करीन अशी शपथ घेतो. होय, मी शक्तीवर सांगतो, मी हे करीन. द्रौपदीला प्रिय असलेला कृष्णाला आणि भाऊ धृष्टद्युम्न याला तिने पाहिले तेव्हा तिचे दुःख अतिशय तीव्र झाले. आठवणीत कायमसाठी कोरल्या गेलेल्या त्या दिवशी तिने भोगलेले दुःख, राधेय, दुर्योधन, दुःशासन यांनी केलेले तिचे अपमान पुन्हा ताज्या होऊन मनात जागे झाले. हृदय दुभंग होईल असे वाटावे इतक्या आवेगाने ती रडू लागली. कृष्णाचा कौरवांवरचा क्रोध युधिष्ठिराच्या शांत वागण्याच्या इतका विरुद्ध होता की तो पाहून द्रौपदीला समाधान वाटले. अश्रूंनी चमकणाऱ्या डोळ्यांनी तिने कृष्णाकडे पाहिले. ती म्हणाली, कृष्णा, माझ्याकडे बघ.
आपल्या शौर्याबद्दल ज्यांची सगळ्या जगात ख्याती आहे त्या पांडवांची मी आवडती राणी आहे. जो अग्नीचाच अवतार आहे अशा दृष्टद्युम्नाची मी बहीण आहे. कृष्ण माझा सखा आहे, पण असं असूनही माझ्यावर हा प्रसंग ओढवला. कृष्णा, त्यांनी माझा अपमान केला. त्यांनी मला दरबारात खेचत नेलं आणि मी त्यांची दासी असल्याचं भर दरबारात त्या पशूंनी जाहीर केलं. भीष्म आणि धृतराष्ट्र तिथे हजर होते, पण त्यांनी विरोधाचं बोटही उचललं नाही. त्यांनी काही केलं नाही, ते काही बोलले नाहीत. आता तुला माझ्या पतीविषयी सांगतो. भीमानं 100 राक्षस ठार केले, त्याचा उपयोग काय? अर्जुन प्रत्यक्ष इंद्राशी लढला म्हणून काय झालं? नकुल आणि सहदेवाने मिळवलेल्या विजयांचा उपयोग काय? राजसूय यज्ञ करून युधिष्ठिर सगळ्या जगाचा राजा ठरला, याचा माझ्याशी काय संबंध? राजसूय यज्ञाच्या वेळी पवित्र जलानं माझं केस घेऊन त्यांचं शुद्धीकरण केलं होतं. ते माझे केस धरून मला ओढत दुःशासनाने दरबारात आणलं. तेव्हा माझ्या पतींनी मौन का धारण केलं होतं? यापेक्षाही अधिक भयंकर काही असू शकतं का? तुझ्या अपार दयेमुळे कौरवांच्या दरबारात विवस्त्र केली जाण्यापासून मी वाचले, तरीही माझे पती शांत बसले. युधिष्ठिर धर्माविषयी मोठा आवाहन बोलत असतो, पण पत्नी अपमानित होत असताना तिचं संरक्षण करणं हा सर्वोच्च धर्म नाही काय? ते स्वतःला क्षत्रिय म्हणवतात, पण क्षत्रिय या शब्दाचा अर्थ त्यांना कळलेला नाही. त्यांचं शौर्य मेलं आहे, ते पुरुष नाही. द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. ती अधिक काही बोलू शकली नाही. कृष्णाने आपल्या बोटाने हळुवारपणे तिचे अश्रू पुसले. कृष्णाचे डोळे अश्रूने ओले झाले. त्याने द्रौपदीचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, द्रौपदी, आणखी थोडा काळ थांब, तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाही. तू आता रडते आहेस तशाच कुरुघराण्यातल्या स्त्रिया रडतील. अर्जुनाचे बाण जेव्हा आपली तहान राजाच्या रक्ताने शमवतील तेव्हा त्या रडतील. भीमाचे हात जेव्हा दुःशासनाच्या रक्ताने लाल होतील तेव्हा त्या रडतील. भीमानं मांड्या फोडलेला पापी दुर्योधन जेव्हा रणांगणावर पडलेला असेल तेव्हा त्या रडतील. मी तुला शक्यवर सांगतो की या गोष्टी निश्चित घडून येतील. कोणीही मला थांबवू शकत नाही, कोणीही नाही. माझी शपथ आहे, स्वर्गाचं त्याच्या उंचीवरून परत पतन होईल. हिमालयाची शिखरं तिथून निघून खाली कोसळतील. समुद्र शुष्क होतील. ती पृथ्वी थरथर कापेल आणि तिच्या दशावधी पुढे पडतील. पण या कृष्णाचे शब्द कधीही निरर्थक पोकळ ठरणार नाही. सर्व कौरवांचं मरण तू पाशील. रडू नकोस माझ्या प्रिय भगिनी, तू रडू नकोस. द्रौपदीचे हुंके देऊन रडणे कृष्णाचे शब्द ऐकून हळूहळू थांबले. कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, ही दुर्घटना घडल्याचं मी द्वारकेला असताना कळलं असतं तर मी कसल्याही निमंत्रणाशिवाय हस्तिनापुरला धावून गेलो असतो. युद्धाचा खेळ मी थांबवला असता. हा गुन्हा घडत असताना भीष्म आणि धृतराष्ट्रांना तो थांबवायला मी लावला असता. पण त्यावेळी मी शाल्व देशात गेलो. मला शाल्व आणि सौभ यांच्याशी लढायचं होतं. सौभ हा शिशुपालाचा मित्र होता. मी द्वारकेत नव्हतो, इंद्रप्रस्थाला गेलो. आपल्या मित्राच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्यानं द्वारकेतल्या लोकांचा छळ करायला सुरुवात केली. त्यांच्याशी लढण्यासाठी मी गेलो. त्यांचा वध केल्यानंतर मी द्वारकेत परतलो. संकटाची सूचना देण्याचे अपशकुन होत होते. मी द्वारकेत असताना तुझ्यावर झालेल्या अन्यायाची हकीकत मला कळली. तुला भेटावं आणि तुझ्याशी याविषयी बोलावं म्हणून मी इथे आलो. मला असं वाटलं की तू तुझं राज्य परत मिळवावं, म्हणून मी तुझं मन वळवू शकेन. तू रानात आता 13 दिवस घालवले आहेस. 1 दिवस म्हणजे 1 वर्ष अशी एक व्याख्या आहे. किंवा युधिष्ठिरा, आता तू आपल्या राज्यासाठी लढलास तर तू आपलं वचन मोडलंस असं होणार नाही. तुझं काय म्हणणं आहे? युधिष्ठिराने कृष्णाकडे पाहून फक्त स्मित केलं. तो काहीच बोलला नाही. कृष्णानेही स्मित केला आणि तो म्हणाला, जशी तुझी इच्छा तसं तू करावंस, पण कौरवांचा अंत जवळ आला आहे. आम्ही तुला राजा म्हणून लवकरच पाहू. या माझ्या हाताने मी तुझ्या मस्तकावर मुकुट ठेवीन, तू याची खात्री बाळ. कृष्णाने एकामागून एकेका पांडवांचा निरोप घेतला. धृष्टद्युम्नाने आपली बहीण आणि मेव्हणी यांचा निरोप घेतला. त्याने आपला प्रिय मित्र असलेल्या भीमाला दृढ आलिंगन दिले. दृष्टकेतूबरोबर केके बंधूंनी पांडवांचा निरोप घेतला. कृष्णाची गंभीर शपथ आणि आपल्या आश्वासक शब्द पांडवांसाठी आधार म्हणून मागे ठेवून ते सगळे निघून गेले. कृष्ण आणि इतर सर्वजण निघून गेल्यानंतर पांडवांनी आपसात बसून चर्चा केली. युधिष्ठिर म्हणाला, आपल्याला 12 वर्ष वनात राहायचं आहे. नगरातल्या लोकांना इथे येणं सोपं नाही. जिथं चांगली माणसं ऋषी राहतात अशी जागा इथं असली पाहिजे. आपण कुठं जावं? अर्जुन म्हणाला, तू आमचा गुरु आहेस. आमच्यापेक्षा गोष्टीची तुला अधिक माहिती आहे. तू जी जागा निवडशील तिथं आपण राहूया.
मला असं वाटतं की द्वैतवन या नावानं ओळखलं जाणारं वन आपल्याला उत्तम सोयीचं होईल. मी तीर्थयात्रेला गेलो असताना मी ते पाहिलं आहे. युधिष्ठिराने अर्जुनाची सूचना मान्य केली. काम्यक वन सोडून पांडव दैतवनाच्या दिशेने निघाले. एखादे सुंदर चित्र असावे तसे ते वन होते. ते रानापेक्षा एखादी बाग असावी असेच वाटत होते. डोळ्यांना आनंद देणारे उंच दांडके वृक्ष तिथे होते. या वृक्षावर मोर आणि बुलबुल पक्ष्यांची गर्दी होती. युधिष्ठिराने वनातल्या ऋषींची भेट घेतली. आपल्या मुलांचे करावे तसे या ऋषींनी पांडवांचे स्वागत केले. रानातल्या चांगल्या माणसांना पांडव असे प्रिय होते. हे वनात राहणे युधिष्ठिराला अतिशय आनंदाचे झाले. स्वभावताच तो शांतताप्रेमी होता. ऐहिकाचा त्याग केलेल्या ऋषींचा सहवास त्याला आनंदाचा वाटला. आपले चुलते आणि चुलत भाऊ यांच्या वागण्याने दुखावला गेलेला हस्तिनापूर नगरातल्या लोकांच्या क्षुद्र वृत्तीला वैतागलेला युधिष्ठिर द्वैतवनातल्या ताज्या निर्मळ हवेने तिथल्या उदात्त वृत्तीच्या माणसाच्या सहवासाने सुखावला. युधिष्ठिराने तिथे आत्मशांती अनुभवली. त्याच्या दुखावलेल्या हृदयाला द्वैतवन हे जणू औषधच सापडले. वनात बांधलेल्या आश्रमात पांडव राहत असताना त्यांच्याकडे एक प्रसिद्ध पुरुष पाहुणा म्हणून आला. हा पाहुणा म्हणजे थोर मार्कंडेय ऋषी होते. त्यांना योग्य आदराने आणि सन्मानाने पांडवांनी त्यांचे स्वागत केले. आश्रमात त्यांच्याभोवती पांडव आणि द्रौपदी बसले. अचानक मधुर स्मिताने मार्कंडेय ऋषींचा चेहरा उजळला. ते एक सुंदर दृश्य होते. शंकराच्या वरामुळे ऋषी मार्कंडेय नेहमी 16 वर्षांचे आहेत इतके तरुण दिसत असत. ओठात उमटलेल्या स्मितामुळे ते याहूनही अधिक तरुण दिसत होते. त्यांचे स्मित पाहून युधिष्ठिराला गोंधळ लागत झाले. तो म्हणाला, ऋषीवर, तुमच्या स्मितानं मी गोंधळून गेलो आहे. आतापर्यंत जे लोक आम्हाला भेटायला आले ते आमच्यावर आलेले संकट पाहून दुःखी तरी झाले किंवा जे काही घडलं त्यामुळे रागावले, पण इथं येऊन स्मित करणारे तुम्ही पहिलेच. तुमच्या स्मिताचं कारण तुम्ही सांगाल काय? मार्कंडेयांच्या ओठात अजूनही स्मित होते. ते म्हणाले, युधिष्ठिरा, तुझ्यावरचे संकट पाहून मला आनंद झालेला नाही. उलट तुमची परिस्थिती पाहून मला दुःख झालेलं आहे. तू, तुझी पत्नी आणि भाऊ यांची परिस्थिती पाहून मला एका थोर पुरुषाची आठवण झाली. तो थोर पुरुष म्हणजे दशरथाचा पुत्र श्रीराम. राम हा शुद्धात्मा होता. तुझ्याप्रमाणेच तोही आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर दंडकारण्यात फिरला. त्याला सुद्धा आपल्या पित्याच्या आज्ञेमुळे 14 वर्ष वनवासात काढावी लागली. त्याचं प्रसिद्ध असलेलं कोदंड धनुष्य घेऊन ऋषमुख पर्वताच्या अवतारावर चालताना मी त्याला पाहिलं आहे. पृथ्वीवर अवतरलेल्या इंद्रासारखा तो होता. शौर्याच्या बाबतीत त्याच्याशी कुणाची तुलना नव्हती. मृत्यूपेक्षा भयंकर त्याचा क्रोध होता. धर्मापासून न ढळण्याची वृत्ती असल्यामुळे तो वनात झाडाच्या सालीची आणि हरणाच्या कातळ्याची वस्त्र नेसून राहिले. पूर्वीचे सगळे थोर राजे सत्याच्या मार्गावरून चालणारे असल्यामुळे ते लोकांना आठवतात. भगीरथ आणि हरिश्चंद्राचा विचार कर. सूर्य आपल्या कक्षात फिरतो. समुद्र आपली सीमा न ओलांडत राहतो. तो या थोर राजांच्या पुण्याने. युधिष्ठिरा, तुझ्यामुळे श्रीरामाची आठवण झाली. आलेली सर्व संकटे ओलांडल्यानंतर त्याने या सर्व जगावर राज्य केले. तूही तसंच करशील. तू सगळ्या जगावर राज्य करशील. मला एक ठाऊक आहे, तू लोकांच्या मनात कायमचा राहशील. मार्कंडेय काही दिवस पांडवांबरोबर राहिले. नंतर त्यांना आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांचा निरोप घेतला. काही दिवसांनी परत येईल असे त्यांनी वचन दिले. ब्रह्माचे घर असावे तसे ते अरण्य दिसत होते. वेदमंत्र पठणाचे संगीत तिथे सदैव ऐकू येत असे. द्वैतवनात शांतता नांदत होती. त्याच्या शांत स्वभावानुसार युधिष्ठिर द्वैतवनात अतिशय आनंदित होता. ऋषींच्या सहवासात तो सुखी होता. इंद्रप्रस्थात असतानाही दरबारात विद्वान आणि प्रज्ञावंत लोकांची वेदांतावर चर्चा ऐकत असताना त्याला असाच आनंद होत असतो. काही दिवसांपूर्वी हस्तिनापुरात असताना उसळलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर द्वैतवनातील वास्तव्य त्याला मनशांतीचे वाटते. ऋषींच्या आपसातील चर्चा ऐकत असताना त्याला ऐहिक मालमत्तेच्या क्षणभंगुरतेची जाणीव झाली. प्रत्येक गोष्टीच्या खऱ्या मूल्याचा त्याला साक्षात्कार झाला. आपले राज्य गेले हे काही फार मोठे नुकसान नव्हे हे त्याला मनोमन कळले. वनवासात असतानाही सुखी असलेल्या रामाचा विचार मार्कंडेय ऋषींनी सुचवल्याप्रमाणे त्याच्या मनात आला. जो खऱ्या अर्थाने निस्वार्थ असतो त्याच्या शारीरिक गरजा फार थोड्या असतात. ज्या प्रमाणात आत्म्याचा विकास होतो त्या प्रमाणात शरीर वासना कमी होत जातात. स्वभावात संतत्व असलेला युधिष्ठिर हे वनवासी आयुष्य आनंदाने जगत. पण द्रौपदी आणि भीम यांचे असे नव्हते. ते दोघेही
द्वैतवनात दुःखी आणि दुःख आणि मनस्ताप यांनी भीमाचे हृदय दुभंग व्हायला आले होते. दैवाची निष्ठुरता आणि युधिष्ठिराचा मूर्खपणा यामुळे द्रौपदीची जी परिस्थिती झाली होती ती पाहून असह्य संतापाने भीम आपले हात जोडीत बसे. तो कोणाशीही बोलत नसे, तो एकटा राहील, त्याला झोप येत नसे, अन्न जात नसे. हस्तिनापुरातला तो भयानक दिवस आठवून त्याचे दिवस रात्र दुःखात जात. संतापामुळे आणि झोपू न शकल्याने त्याच्या डोळे नेहमी लावून असे. सूड घेण्याचा विचार दिवस रात्र त्याच्या मनात येत. अचानक मध्येच तो दात चावत असे आणि गदा त्रिशाने आकाशात उंचावून म्हणत असे, त्यांना थांबू द्या, त्यांना फक्त थांबू द्या, मी त्यांना ठार करीन, त्या सर्वांना मी ठार करेन. भीमाला शांत करणे कुणाला शक्य होत. भीमाच्या दुःखाला अर्जुन काहीच करू शकत नाही. त्याचे दोन्ही भाऊ त्याला प्रिय होते, त्याला त्या दोघांविषयी आदर होता. ते दोघेही अगदी वेगळे होते. अर्जुनाने आपले अनेक दुःखी दिवस आपल्या भावाला शांत करण्यात घालवले. युधिष्ठिराच्या निष्क्रियतेचे कारण काय हे त्याने भीमाला समजावून सांगितले. द्रौपदीने जर सहकार्य केले असते तर प्रश्न सोपा झाला असता, पण तिची मनस्थिती भीमा इतकीच वाईट. वनवासात युधिष्ठिर स्थिरचित्त होता, पण द्रौपदी आणि तिचे इतर भाऊ अतिशय दुःखी होते. एक दिवस द्रौपदी आणि पांडव यांच्या आश्रमाच्या पुढच्या दाराच्या अंगणात बसले होते. पांडवांकडे पाहून द्रौपदीने या दुःखाला वाट करून ती युधिष्ठिराला म्हणाली, महाराज, राजवाड्यात राहत असलेल्या तुम्हाला आता या परिस्थितीत राहताना पाहून माझं हृदय दुभंग होतं. राजवाड्यात मऊ बिछाण्यावर झोपणाऱ्या तुम्हाला आता या गवताच्या बिछाण्यावर झोपताना पाहून मला रडू कसं आवरावं ते समजत नाही. राजवाड्यात असताना तुमच्या भोवती राजे असतात, विनयानं देव सभोवती बसलेल्या इंद्रासारखे तुम्ही दिसत होतात, पण आता तुमच्या भोवती ऋषी आहेत आणि तुम्ही स्वतः संन्यासी असल्यासारखे दिसतात. राजवाड्यात असताना मी माझ्या हातानं तयार केलेल्या चंदनाचा सुगंध तुमच्या हातानं येत असे, आता तेच तुमचे हात धुळीने आणि राखेने माखलेले दिसतात. मग मी रडू कसा आहो? राजवाड्यात असताना तलम रेशमी कपडे तुमच्या अंगावर असत आणि आता ते दिसत आहे झाडांच्या खरखरीत सालींचे कपडे. मी तुमच्या भावांकडे बघते तेव्हा माझं दुःख अधिकच तीव्र होतं. महाराज, या भीमाकडे पहा, तो आकाशाकडे पाहत शून्यात डोळे लावून बसलाय. रानातल्या फळामुळांनी अन्न तो पोटभर खाऊ शकत नसल्यामुळे तो बारीक झालाय. तो इथे सुखी कसा होऊ शकतो? आजूबाजूचं रानटी धान्य गोळा करून त्याला घरी येताना मी बघते, तेव्हा हे दृश्य मी कसं सहन करू? हस्तिनापुरात प्रवेश करून आपल्या सर्व शत्रूंना ठार करायला तयार आहे. तो वाट पाहतोय तो तुमच्या परवानगीची. आता या अर्जुनाकडे पहा, या शूर पांडवांपेक्षा तुल्यबळ असा जगात कुणीच नाही. असा शूरवीर अर्जुन आता एकटा तळ्यात दगड टाकत बसलाय. दगडांमुळे पाण्यावर उठणारे तरंग तासनतास पाहतोय. यापेक्षा अधिक दुःखदायक आणखी काय असू शकतं? महाराज, त्या तिथं पहा, माद्रीचे कृष्ण वर्णाचे देखणे पुत्र हातात फळांची टोपली धरून वावरत आहे. या कुशल तलवार बहादुरांनी हे काम करणं योग्य आहे? सरणावर सुखाने मृत्यू स्वीकारणाऱ्या त्यांच्या मातेनं आपल्या मुलांसाठी भविष्यात हे स्वप्न पाहिलं होतं काय? थोर पांडवांवर कोसळलेले संकट पाहायला तुमचे वडील आणि माद्री जगले नाही हे त्यांचं भाग्य होय. हे पाहून माझं हृदय जळतं. पण सगळं असं असूनही तुम्ही हसू शकता. क्षत्रियात तुम्ही अगदी वेगळे आहात. इथं आल्यापासून मी तुम्हाला बघते. आलेल्या संकटाने तुम्ही जराही त्रस्त झालेले दिसत. संतापानं आणि अपमानानं दिवस रात्र मी जळते आहे, पण तुमच्यावर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. जो क्षत्रिय आपला क्रोध व्यक्त करीत नाही तो क्षत्रिय नव्हेच मुळे. महाराज, संयम या गुणावर तुमचा फार विश्वास आहे, पण जिथं नको तिथं संयम चुकीचा आहे. तुम्ही आता संयम सोडला पाहिजे. ही वेळ संयमाची नव्हे. तुमच्या शत्रूंच्या बाबतीत तुम्ही संयम आणि क्षमाशील असता कामा नये. क्रोध हा क्षत्रियाचा एकमेव अलंकार आहे. प्रत्येक गोष्टीची योग्य असलेली जागा, योग्य वेळ असते. क्रोध, द्वेष आणि निर्दयता हीच आता चारित्र्याची व्याख्या आहे. क्रोध आणि संयम हे दोन्ही गुण आवश्यक आहेत हे मला माहीत आहे, पण संयम हा गुणाचा तुम्ही तोड माजू नये. सतत क्रोध हा आत्मविकासाला योग्य नाही हे मला मान्य आहे, पण सतत संयम हाही आत्मविकासाला पोषक नाही. प्रत्येक माणसात, विशेषतः क्षत्रियात, या दोन्ही गुणांचा योग्य मेळ असला पाहिजे. सतत संयम बाळगणाऱ्या धन्याचा त्याने सेवकही आदर करत नाही. महाराज, मी काय म्हणते आहे ते काळजीपूर्वक ऐका. कृपा करून काहीतरी लढाऊ वृत्ती दाखवा. तुमच्या भोवती ब्राह्मण आणि ऋषी आहेत, त्यामुळे तुम्ही समाधानी आहात हे उघड दिसत आहे. आसक्ती ही अर्थशून्य आहे असं मानणाऱ्या तुमच्या भोवतीलच्या ब्राह्मणांपैकी तुम्ही एक आहात असा लोकांचा तुमच्याविषयी गैरसमज अगदी सहजपणे होण्याची शक्यता आहे.
माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की माझ्यासाठी नाही तरी तुमच्या दुःखी भावांसाठी तुम्ही लढाऊ वृत्ती धारण करावी. द्रौपदीचे हे बोलणे युधिष्ठिराने ऐकले आणि आपली राणी द्रौपदी हिच्यावर त्याचे अतिशय प्रेम होते. सतत रडत असलेल्या द्रौपदीला पाहून तो दुःखी झाला. त्या एका दिवसाच्या आपल्या वेडेपणामुळे आपल्या सर्व भावंडांना दुःख भोगावे लागले. यामुळे त्याला स्वतःची चिड आली. आपल्यावर झालेल्या अन्यायाला त्याने फारसे महत्त्व दिले नाही. त्याला स्वतःला आई गोष्टींची विशेष आसक्ती कधीच वाटली नव्हती. पण त्याचे भाऊ आणि त्याची पत्नी वेगळी होती. ज्या पातळीवर तो होता त्या पातळीवर ती कशी येणार? ती पातळी होती आनंद आणि वेदना, सुख आणि दुःख समान मानून जगण्याची. द्रौपदी म्हणाली होती त्याप्रमाणे तो खरोखरच संन्यासी होता. पण इतरांनी संन्यासी व्हावे अशी अपेक्षा करण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्यांना त्याची निष्क्रियता आवडत नव्हती. पण ते काय करणार होते? धर्माच्या शृंखलाने ते जखडले गेले होते. कितीही मोह झाला पण धर्माच्या पथावरून त्यांनी ढळता कामा नये. या विचारांमुळे युधिष्ठिराला द्रौपदीविषयी अतिशय दुःख वाटले. तो धर्माचा पुत्र होता आणि अग्नीची कन्या होती. दोघांचे स्वभाव एकमेकाचे मिळते जुळते कसे असणार? युधिष्ठिराने तिला आपल्या जवळ बसवून दिले. आपल्या वस्त्राच्या खरखरीत कापडाने त्याने तिचे नाजूक डोळे पुसले. तो म्हणाला, माझ्या लाडक्या राणी, मी तुझ्याकडे आणि माझ्या भावाकडे पाहतो तेव्हा मला काहीच वाटत नाही. असा समज कृपा करून तू करून घेऊ नकोस. मी इतका हृदयशून्य आहे असा तुला वाटतं काय? जो क्रोध तुझ्या हृदयात आहे तो माझ्याही हृदयात आहे. पण ही वेळ चुकीची आहे. आपला क्रोध व्यक्त करण्याची ही वेळ नाही. तू चुकते आहेस. संयम मानण्याची ही वेळ आहे. क्रोध ही भयानक गोष्ट आहे. तो शहाणपणाच्या अंतर्चक्षू अंत करून टाकतो. तो आत्म्याचा नाश करतो. तो माणसाला चुकीच्या गोष्टी करायला लागतो. तुला वाटतो तसा क्रोध हा अलंकार नाही. आपण संयमाची सवय लावून घेतली. संयम पाळणं जितकं कठीण तितकी आपली संयम पाळण्याची इच्छा अधिक तीव्र असते. मी 13 वर्षे आपण सोसली पाहिजेत असं वचन दिलं. दिलेला शब्द मी मोडू शकत नाही. यावेळी आपला क्रोध आपण ताब्यात ठेवला पाहिजे. माझं बोलणं तुला रुचत नाही याची मला कल्पना आहे. आपण वस्तुस्थितीला तोंड दिलं पाहिजे. माझा क्रोध प्रकट करण्याची वेळ नव्हे. मी असं बोलतो आहे म्हणून तू माझ्यावर रागावू नकोस. युधिष्ठिराच्या बोलण्यानं द्रौपदी शांत झाली नाही. क्रोधानेच जणू तिने रूप घेतले होते. ती म्हणाली, या जगात नशीब ही सर्वशक्तिमान गोष्ट आहे असे मला वाटतं. मी तुम्हाला तुमच्या बायकोच्या आणि भावांच्या दुःखाकडे वळायला लावतो आणि तुम्ही मला धर्माच्या महानतेविषयी सांगता. तुमचा धर्म म्हणजे ऋषींजवळ बसून या जगाच्या अतीत असलेल्या जगाविषयी भाषण आहे. आपल्या माणसांपेक्षा त्यांच्या सहवासात तुम्ही अधिक सुखी असता. या तुमच्या धर्मासाठी तुम्ही सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहात. एका पारड्यात तुमचा धर्म आणि दुसऱ्या पारड्यात आम्ही सगळे घातल्यास आमचं पारडं अगदी हलकं होईल. आम्हा सर्वांवरील तुमच्या प्रेमापेक्षा तुमचे धर्माचं वेळ अधिक शक्तिमान आहे. असल्या संयमाविषयी कसल्या संयमाविषयी तुम्ही बोलता? मला त्याविषयी काहीही ठाऊक नाही. तो मला परका आहे. काही वेळ ते सगळे शांत बसले होते. युधिष्ठिर आणि द्रौपदी यांचे बोलणे ऐकणारा भीम त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, बंधू, धर्माविषयी बोलून उपयोग नाही. तुमच्या धर्मानं आम्हाला कुठं आणून ठेवलं आहे ते पहा. सत्याच्या मार्गावरून आम्ही कधीही ढळलो नाही. त्याचं काय फळ मिळालं आम्हाला? 13 वर्षे पशुप्रमाणे रानात कंठण्याचं आमच्या वाट्याला आलं. आणि कौरवांच्या वाट्याला त्यांनी रीतसर युद्ध करून आपलं राज्य जिंकलं काय? नाही. युद्धाच्या खेळाचा युव रचून आम्हाला हरवलं. मंत्र घातल्यावर साप निष्प्रभ होतो तसा आम्ही तुझ्या शब्दांनी धावलो. आमच्यावर दडपण आल्यामुळे आम्ही शांत राहिलो. अर्जुनाचं गांडीव धनुष्य त्याच्या हातात होतं. माझी गदा माझ्याजवळ होती. पण तुम्ही आम्हाला त्यांना ठार मारू दिलं नाही. तुम्ही आम्हाला शांत राहणं भाग पाडलं. आमच्या डोळ्यांसमोर आमचं राज्य घेतलं. पण तुम्ही दुखावले जाल म्हणून आम्ही एक शब्दही बोललो नाही. भर दरबारात त्यांनी द्रौपदीचा अपमान केला. तेव्हाही आम्हाला शांतच राहावं लागलं. आणि आता या तुमच्या धर्मानं आमचं काय केलं आहे ते तुम्हीच पहा. शिकारी मागे लागलेल्या जनावरांसारखे आम्ही रानात फिरतो आहोत. शिपाई मागे लागलेल्या गुन्हेगाराप्रमाणे आम्ही 13 वर्ष कंठावे लागणार. तुमच्या धर्मानं हे ताट आमच्यापुढे वाढून ठेवलं आहे. आणि त्या अधर्माचं काय? ज्या आमच्या राज्यावर त्यांचा हक्क नव्हता ते राज्य या अधर्मानं त्यांना घेऊन. जी संपत्ती त्यांनी मिळवलेली नाही ती या अधर्मानं त्यांना दिली आहे. आणि त्यांची लायकी नसूनही या अधर्मामुळे ते सुखशांतीचे जीवन जगत. न्याय्य मार्गाने त्यांनी राज्य मिळवलं असतं तर तुमचं संयमावरचं भाषण योग्य ठरलं असतं. पण माझ्या बंधू, त्यांनी हे राज्य अन्यायाने मिळवलं आहे. त्यांनी तुला ठकवलं आहे. काटा काट्याने काढावा लागतो.
त्यांनी स्वीकारलेल्या अन्याय मार्गाशी त्याचा मार्गच त्यांनी स्वीकारलेल्या अन्याय मार्गाशी त्याच मार्गाने लढा दिला पाहिजे. पांचाळ देशाची राजकन्या असलेली द्रौपदी झाडाच्या सालीचं वस्त्र नेसून या रानात राहत असलेली पाहून तुझे डोळे भरून येत नाहीत काय? ती कोण होती ना आता कोण आहे हे पाहून तुझं रक्त उकळत नाही काय? माझ्या प्रिय बंधू, कृपा कर आणि तुझ्याभोवती असलेल्या ब्राह्मणांचा निरोप घे. तुझं धनुष्य आणि बाण हातात घे. आपल्या हस्तिनापुरावर चाल करून जाऊ. आपण त्यांचा नाश करू शकतो. आता आपण धर्माची प्रतिष्ठापना करू. गेली काही वर्ष तिथून धर्माचा लोप झाला आहे. आपण 5 जण म्हणजे अग्नी आहोत. बघता बघता आपण कौरवांचा नाश करू. ऐहिक गोष्टीतला रस तो पार घालून बसला आहे. अशा माणसासारखा तू वागू नको. तू क्षत्रियासारखा वाग. भीमाचे बोलणे ऐकल्यानंतर युधिष्ठिर काही क्षण शांत. तो म्हणाला, तू जे बोलला आहेस त्याबद्दल मी तुला दोष देत नाही. थेट कोहळवर पोचून जखमी करणाऱ्या बाणासारखे तुझ्या शब्दांचा वर्षाबद्दल मी तुला दोष देत नाही. भीमा, तुझ्या शब्दातला विखार डोंगरा आहे. पण तुझं म्हणणं बरोबर आहे. होय, तू माझ्यावर केलेला दोषारोप योग्य आहे. हे संकट माझ्यामुळे तुमच्यावर ओढवलं. मी खूप दूध खेळायला बसलो. त्या तर्कशुद्ध विचार करण्याची माझी शक्ती मी घालून बसलो आहे हे मला कळलं. शकुनी दूध होते. मी माझं सर्वस्व घालून बसावं यासाठी दुधाचे फासे कसे टाकावे हे शकुनी जाणून होते. जे व्हायचं ते होऊन गेलं. मी आधी माझी सगळी संपत्ती हरलो. त्यानंतर माझ्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या तुम्हा भावांना मी दास केलो. नंतर मी द्रौपदीला प्राण लावून हरलो. या गोष्टीविषयी विचार करणं सुद्धा भयानक आहे. तुम्ही दोघांनी जळत्या शब्दांनी मला जखमी केलं. तेव्हा मी ते शांतपणे सहन केलं, कारण त्यात तुमची काहीच चूक नव्हती. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या दोषारोप करणाऱ्या या बोलण्यामुळे चूक काय बरोबर काय याविषयीची माझे विचार मी बदलीन तर ते चुकीचं आहे. 12 वर्ष वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहायचं वचन मी दिलं आहे. दिलेलं वचन मी मोडणार नाही. या पृथ्वीवरील सर्व संपत्तीपेक्षा सत्य अधिक मोलाचं आहे असं मी मानतो. 13 वर्ष संपल्यानंतर दुर्योधनाने आपलं राज्य परत द्यायला जर नकार दिला तर भीमा, तुला जसा हवा आहे तसा राग मलाही. त्यानंही आपलं राज्य चोरलेलं आहे. आपलं राज्य आपल्याला परत द्यायला दुर्योधन नकार देईल याची मला खात्री आहे. त्यानंतर तू कौरवांशी तुझ्या इच्छेप्रमाणे युद्ध करू शकतो. भीमा, कौरवांच्या प्रेतांवर तू नाचू शकतो. अर्जुन राधेवर आणि त्याच्या नातेवाईकांवर सूड उगवू शकतो. सहदेव शकुनीला आणि नकुल शकुनीच्या पुत्राला ठार करू शकतो. तुम्ही सगळे सुखी व्हा. द्रौपदी तुझ्या शत्रूंचे प्रेत पाहून तुझे डोळे निवतील. मी सुद्धा तुमच्याबरोबर त्यांच्याशी लढेन. माझ्या मनातला राग उफाळून 13 वर्ष हृदयात ठेवल्यात राज मोकळे करतो. कौरवांनी दरबारात असह्य अपमान करून सुद्धा शांत बसलेला युधिष्ठिर तो मीच आहे यावर कोणाचा विश्वास असणार नाही. पण माझ्या प्रिय भीमा, हे सगळं 13 वर्षानंतर आता नाही. आपला चुलता धृतराष्ट्र शांतपणे जगू शकेल असं तुम्हाला वाटतं का? त्यानं आणि त्याच्या पुत्राने आमचे राज्य अन्यायी मार्गाने मिळवलं आहे. या पापामुळे तो आपली मनशांती हरवून बसला आहे. 13 वर्ष संपल्यानंतर काय होणार या भीतीनं नीच मृत्यूचा धृतराष्ट्र दिवसरात तळमळतोय. असं पाप करणारा माणूस मृत्यूपेक्षा भयंकर अशा यातना भोगतो. त्या दिवशी तुमच्या क्रोधाला वाट देण्यापासून मी तुम्हाला का थांबवलं याचं कारण असं की उतावळेपणाने आपण चुकीची गोष्ट करून बसतो. भीमा, योग्य ते संधी आपल्याला प्राप्त होईल त्यावेळी धर्माच्या सीमेचं उल्लंघन न करता तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. पण आता नाही. तुम्हाला रुचलं नसलं तरी माझं म्हणणं तुम्ही ऐकलं पाहिजे. मला धर्माच्या मार्गावरून तुम्हीही ढळवू शकत नाही. आता विश्वात्मने देवी येणे वाक्यज्ञे दोषावे दोषोनी बदलावे कसाय दाने जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो उता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस धर्म सूर्य पाओ तो देवांचे तो देवाओ प्राणी जागर वर्ष सकल मंडळी ईश्वर
ईश्वरनिष्ठांची माती आई अनवरत भूमंडळी भेट तुला चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव ओढतेचे अर्णव पीयूषाचे चंद्रमेचे आंचल मातंगले तावळीन ते सर्वाची सहा सज्जन सोय रे होतु बहुना सर्वस्वी पूर्ण होई त्रिलोकी भजियो आदि पुरुषी अखंड आणि रंगोपजीवे विशेष योगी दृष्टा दृश्य विजये हो आवे एक म्हणे श्री विश्वेश्वरा आपुरी येणे वरे ज्ञान देवो सुखिया सुखिया